काय म्हणताय, बिझी नाही ना? थोडंसं बोलायचं होतं. तुम्हाला माहितीये मी काय तुम्ही काय आपण सगळेच हल्ली खूप बिझी झालोय. आणि या सगळ्या धावपळीमध्ये आपण आत्ताचा क्षण थांबून जगायला विसरतोय. पूर्वी हा फोन होता, आता स्मार्टफोन झालेत. पूर्वी आपल्याला फोनकडे जायला लागायचं, आता फोन आपल्या हृदयाच्या जवळ आलेत, खिशाच्या आत आपल्या फोन झालेले आहेत. पण गंमत बघा, पूर्वी ज्या फोनकडे लांब जायला लागायचं तेव्हा माणसं जवळ होती, आणि आता फोन जवळ आलेत पण माणसं लांब व्हायला लागलीत. पूर्वी लोकांना फोन करायचो, त्यांची वाट बघायचो, त्यांच्यातला खरेपणा इमिजिएटली हॅलोवरनं कळायचं. माझा मित्र इथे बसलाय, तो मला सांगतो की त्यांनी हॅलो म्हटलं की मला कळतं की त्याच्या आयुष्यात काय चाललंय. प्रॉब्लेम अशा मित्र असण्याचा किंवा नसण्याचा नाही आहे. प्रॉब्लेम हा आहे की आपल्याला कळतं की समोरच्याच्या मनात काय चाललंय, पण त्याची दखल घ्यायला आपल्याकडे वेळ नाहीये. काही गोष्टी तुमच्या बाजूने घडतील, काही गोष्टी तुमच्या विरोधात जातील, काही गोष्टी चांगल्या घडतील, काही गोष्टी वाईट घडतील. तुमच्यातला चांगुलपणा सोडू नका, तुमच्यातली चांगली वृत्ती सोडू नका, तुमचं चांगलं वागणं सोडू नका. बिलीव्ह यू मी, शेवटी सत्याचा विजय होतो, पण शेवटी सत्याचाच विजय होतो. वा, माझ्यासाठी एवढंच करा, तुम्ही कलाकार म्हणून माझ्यावर मनापासून प्रेम करता. उद्यापासून थोडंसं प्रेम स्वतःवर पण करायला लागा आणि बघा जग किती सुंदर आहे.